नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण ड्रॅगन फ्रूटच्या 3 नंबरच्या दुश्मनाबद्दल म्हणजे अळीबद्दल माहिती घेणार आहे. तर 3 नंबरचा दुश्मन याच्यामुळं की आपण जी सिरीज बनवली, प्लेलिस्ट बनवली दुश्मन ड्रॅगन फ्रूटचं, त्याच्यामध्ये 3 नंबरला येतो. त्याच्यामुळं ड्रॅगन फ्रूटचा दुश्मन नंबर 3. तर मित्रांनो, आपण पाहू शकता हे जे झाड आहे, या झाडावरती आपण अळी पाहू शकता. तर मित्रांनो, ही जी अळी आहे ती झाडाच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये अटॅक करते. म्हणजे पहिले जे 3-4 महिने आहेत आपण प्लांटिंग केल्यापासून, त्यावेळेस हे झाडावरती अटॅक करते. तर मित्रांनो, आपण एका शेतकऱ्याला रोपे दिली होती. त्यांनी आपल्याला हे फोटो टाकलेले आहेत. त्याच्यावरूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपण हे पाहू शकता, ही जी अळी आहे ते झाडाचा शेंडाच खाते. म्हणजे ही जे झाडाची वरती ग्रोथ होणार आहे, तो शेंडाच कट करते. त्याच्यामुळे झाडाची ग्रोथ स्टॉप होते. तर मित्रांनो, सुरुवातीला हे जे झाड आहे आपलं, ते 3 ते 4 महिन्यामध्ये रिंग लेवलला जायला पाहिजे आयडियल. तर मित्रांनो, ही जो शेंडा स्टॉप झाला आहे, त्याच्यामुळे या झाडाची जवळजवळ एकदा शेंडा स्टॉप झाला की 15 ते 20 दिवसाची ग्रोथ कमी होते. तर मित्रांनो, त्याच्यामुळं ह्या अळीचा नायनाट करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आता आपण ही पाहू शकता, ही जी अळी आहे इथं खाली एक आहे आणि इथं झाडाच्या फांदीवरती एक पाहू शकता आपण ही अळी. तर हिने हा झाडाचा शेंडा स्टॉप करत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, एकदा जर केला तर ठीक आहे, पण जर वारंवार जर या अळीचा अटॅक झाला तर तो कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं आपण पाहू शकता, ही जी गोगलगाय आहे ती पण झाडाचा शेंडा खात आहे, आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर मित्रांनो, ही गोगलगाय आणि अळी या दोन्हीचा एकंदरीत नायनाट करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण कोणतेही एक कीटकनाशक, फॉर एक्झाम्पल इमामेक्टिन बेन्झोएट और क्लोरोसायपर किंवा मग स्नेल किल हे घेऊ शकता. थँक्यू मित्रांनो.